आज जेव्हा मॅच मध्ये उतरलो ना आणि तिथे जे काय झालं भाऊ बेकार विषय होता. बरं असं मधातून समजणार नाही, मी पहिल्यापासून सांगतो, फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. सकाळी उठून बिगर आंघोळीचीच तयारी केली आणि रस्त्यावरती आलो. रस्त्यावरती का भीक मागायला नव्हतं आलेलो भाऊ, नाही तर माणसाला एवढे बेकार हाल झाले का रस्त्यावर यायचे. बाहेर जायचं होतं म्हणून गाडीचा वेट करत होतो. तुम्ही सांगा बरं बिगर आंघोळीचं मी कसं दिसतो? असं वाटतं ना मी आंघोळ केलेली आहे म्हणून. बरं असो, गाडीची वाट बघत बसलेलोच होतो तर कॉल आला की गाडी दुसऱ्या गेटवर येणार आहे. तिथे गेलो तर काय आमच्या पहिलेच गाडी आलेली होती. मग काय ढेंचक करून गाडीमध्ये बसलो आणि भुरकून बुलढाणा घाटामध्ये आलो. तिथे बजरंग बलींचं दर्शन वगैरे घेतलं आणि बाकीच्यांनी पोट साफ केलं, कारण सकाळी लवकर निघलो होतो आणि त्यांचं काही जाणंच झालं नव्हतं. सर्व फ्रेश वगैरे झाले, सगळं गाडीमध्ये बसले आणि स्ट्री करून आम्ही ग्राउंड मध्ये पोहोचलो. ग्राउंड वर येऊन सर्वजण तयारी करत होते, तोपर्यंत आम्ही कॉलेजचा फेरफटका मारून आलो. रिटर्न आलो तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं, तर कोणाचं डिस्कशन वगैरे. मला भूक लागलेली होती म्हणून फटकन एक केळा खाऊन घेतला. सर्व काही झालं, ग्राउंड मध्ये गेलो, टॉस केला तर टॉस हारलो. आमची बॉलिंग आलती. मग काय फुल फकाट जोश मध्ये पोट्टे उतरले आणि 20 ओव्हरची मॅच होती आणि सर्वांना 10 ओव्हर ऑल आउट केलं. मग काय आमची बॅटिंग आली, पोट्टे धडाधड सर्व खेळत होते आणि त्यांनी सांगून दिले की टॉस हारलो म्हणजे मॅच नव्हतो हारलो आम्ही. मग काय भाऊ थाटात मॅच जिंकलो. रिटर्न आलो, पॅकिंग वगैरे केली. बाहेर आलो तर बघतो तर काय हे पोट्टे आतंकवादी सारखेच बाहेर निघत होते. बाहेर आलो त्यांची तोंड बघतो काय एवढे खुश होते की बेकारच विषय होता. बरं असो, गाडीमध्ये बसलो आणि खायसाठी गेलो, कारण की आज जिंकलो म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नव्हती, कारण की फर्स्ट टाइम नव्हतो जिंकलेलो, कारण रेग्युलर जिंकत आलेलो आहे आणि जिंकत राहणार. बरं असो, म्हटलं चला उद्याची मॅच डबल आपल्याला जिंकायची आहे, म्हणून सर्वांना ऑल द बेस्ट केलो आणि खायला बसलो. मग काय मस्तपैकी गरीबी मध्ये नाश्ता केला आणि गाडीमध्ये येऊन बसलो. बरं असो, आजच्यासाठी एवढंच बस झालं. उद्यासाठी फॉलो करून घ्या, उद्या भेटणारच आहोत आम्ही तुम्हाला डबल. जय बजरंग बली की.